माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की सिबिल न पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावं असे. पण ती घोषणा केल्यानंतर अनेक शेतकरी बँका जातात पीक कर्ज घेण्यासाठी. बँका निकष लावतात. बँका म्हणतात की वा शासन म्हणतंय घोषणा करतंय न सिबिल पाहता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या. पण आम्हाला RBIच्या गाईडलाईन्स आहेत. आम्हाला शासनाचं परिपत्रक आल्याशिवाय आम्ही सिबिल स्कोअर बघितल्याशिवाय किंवा सेटलमेंट केलेल्या राईटअप केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊ शकत नाही. तरी शासनानं तसं परिपत्रक काढावं म्हणून आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे की परिपत्रक काढावं म्हणून शासनानं हे शेतकऱ्यांना सिबिल न पाहता पीक कर्ज देण्याबाबत परिपत्रक काढण्याची मागणी केली आम्ही शासनाला. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आवाजामध्ये त्यांनी सांगितले की बँकांनी सिबिल बघू नये, त्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने बोललेला आहे त्याच पद्धतीने त्यांनी पत्र बी देखील प्रत्येक बँकेला देणे गरजेचं आहे. बँकेत गेल्यावर सिबिल खराब आहे म्हणून सांगतात, कुणाला तरी साक्षीदार झालेले असतात, कुणाला तर काय नाही काय झालेले असतात. बँकेवाले म्हणतात की सिबिल खराब आहे, सिबिल खराब असल्यामुळे तुम्हाला पीक कर्ज भेटत नाही म्हणतात. मग त्या बँकांना त्यांनी सिबिल न बघता पीक कर्ज प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि फडणवीस साहेबांनी प्रत्येक बँकाला पत्र देण्यात यावे की शेतकऱ्यांचे सिबिल न बघता पीक कर्ज देण्यात यावे. एवढीच मागणी आहे.